आपल्या गावामध्ये आपल्या ग्रामपंचायतीच्या उर्वरित कामासाठी जो निधी उपलब्ध करून दिला, त्यांच्या प्रयत्नातून त्यांच्या मार्फत आपल्या ग्रामपंचायतीला निधी उत्पन्न झाला, ते आज या ठिकाणी उपस्थित आपल्या शिरूर लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार सन्माननीय शिवाजीराव पाटील, त्याचप्रमाणे व्यासपीठावर उपस्थित आपल्या तालुक्याचा आवडतं नेतृत्व, आपला माणूस किल्ले शिवनेरीचे शिलेदार, बिबट सफारीचे जनक आणि ज्यांनी खऱ्या अर्थानं आपला पर्यटन तालुका घोषित केला, त्याचप्रमाणे आत्ताच गेल्या 29 तारखेला ज्यांनी घोषणा केली आणि ज्या कामाची खऱ्या अर्थानं जगाने नोंद घ्यावी असा संकल्प ज्यांनी सोडला, त्या किल्ले शिवनेरीच्या पायथ्याशी 5 किलोमीटर अंतरावर गोत्रे या गावी ज्यांनी जगातील सर्वात उंच पुतळा, जगातील सर्वात उंच भगवा ध्वज आणि शिवाजी महाराजांचं स्वर्ण मंदिर स्थापित करायचा संकल्प त्यांनी केला, तसेच या मागील 5 वर्षामध्ये तळागाळापर्यंत पोहोचून जनसामान्यांची सेवा त्यांनी केली, ज्यांच्या मार्फत आपल्या गावामध्ये पालखी मार्गाचं 15 लाख रुपयांचं काम झालं, आपल्या गावामध्ये कोट्यवधी रुपयाचा रस्त्याच्या माध्यमातून जो निधी आला, त्याचप्रमाणे ज्या काही आपल्या हे पुलाच्या मोऱ्या होत्या, ज्या रुंदवाईचं काम ज्यांच्या मार्फत झालं आणि ज्यांच्या मार्गदर्शनाखाली झालं, ते आपल्या तुमच्या आमच्या माझ्या सगळ्यांच्या मनातील खासदार आणि आमदार आज आपल्या गावामध्ये आलेले आहेत. मी प्रथमतः आपल्या सर्व ग्रामस्थांच्या वतीनं खानापूर ग्रामपंचायतीच्या वतीनं दादांचं, दोन्ही दादांचं मनपूर्वक स्वागत करतो, हार्दिक अभिनंदन करतो. त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित आमचे जुने मित्र सुरेखांची ढोले, संतोषजी वाघ साहेब, अविनाशजी कर्डेले, स्वातीताई ढोले, त्याचप्रमाणे जालिंदरजी तांबोळी आणि आपल्या गावचे प्रथम नागरिक सन्माननीय मुकुंदभाऊ भगत, सदस्य नरेंद्रजी नरद, मनीषाताई, आशाताई आणि शोभाताई, त्याचप्रमाणे आपल्या गावचे माजी पोलीस पाटील, आपल्या ग्रामविकास मंडळाचे मुंबई मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय उत्तम शेठ भगत, खानापूर ग्रामविकास मंडळाचे सन्माननीय जालिंदरजी शिवले, आपल्या दूध संस्थेचे चेअरमन सन्माननीय सुरेशजी भगत आणि सर्व उपस्थित सर्वच ग्रामस्थ बंधू पाहुणे मंडळ. आज खऱ्या अर्थानं आज मगाशी प्रवीण भाऊंनी सांगितलं की खासदार कसा असावा. आजपर्यंत आपण जे पाहिले, जे काय असेल ते खरं कराय. आजही दादा जरी पराभवाला सामोरे गेलेले वाचले पाहिजे, पण कुणाला वाटतंय का आपले खासदार कोण आहे? आपले खासदार आजही आपण दादा त्यावेळेला पहिल्यांदा निवडून आले, दुसऱ्यांदा आले, तिसऱ्यांदा आले, एकही वर्ष असं गेलं नाही की आपल्या गावात आले नाही. आज खऱ्या अर्थानं आपल्या नरदेव एम शाळेची इमारत दादांनी आपल्याला दिली. अगं चुकून नाव राहिलं आमचे निलेशजी चव्हाण साहेब या ठिकाणी बसले, साहेब तिकडे तुम्ही. तर खऱ्या अर्थानं जनता दरबार आजही दर रविवारी दरवेळी जनसामान्यांच्या माणसातील कामं करण्याचं काम त्या ठिकाणी दादा करत आहे. आणि म्हणून आजही आपण आजच्या खासदारांचं जर पाहिलं तर आजही देखील आपल्या म्हणजे आपल्या गावामध्ये आले नाही. आणि म्हणून खऱ्या अर्थानं सांगितलं जातं की खासदारांची कामं पुढं मैत्रीला दर्शनीला जाण्यासारखी नसतात, कधी गल्लेगोलाच्या कार्यक्रमाला जायला जाण्यासारखी नसतात. पण आजपर्यंत दादांनी प्रत्येक ठिकाणी प्रत्येक गावात जाऊन प्रत्येक जनसामान्याला न्याय द्यायचं काम आज जर कोणी करीत असत तर त्यावेळेस आपल्या दादांनी केलंय आणि आजही त्यांचं अविरतपणे काम चालू आहे. असं शेवटच्या श्वासापर्यंत जनतेचे कामं करणारी ही माणसं आज आपल्याला मिळालेली आहे, लाभलेली आहे. आणि म्हणून पुढील काळामध्ये येणाऱ्या काळामध्ये दादा काही जरी असलं तर एकंदरीत पाहता खासदारकाची तिकीट तुम्हालाच मिळणार यातील मात्र आज मी आमच्या खानापूर गावच्या मारुतीच्या प्रांगणामध्ये सांगतो की नक्कीच आमचा दक्षिणमुखी मारुतीचं ठाण आहे. नक्कीच आमचा मारुती राया तुम्हाला पावल्याशिवाय राहणार नाही. येणाऱ्या
काळामध्ये खासदारकीची माळ नक्कीच आपल्या काळामध्ये पडणार आहे यामध्ये ती मात्र शंका नाही. असो, बोलण्यासारखं जरी खूप असलं तरी एकच सांगेल, आज खऱ्या अर्थानं या मंडळींच्या पाठीमागं जी आपली कामं करणारी मंडळी आहे त्यांच्या पाठीमागं आपण खऱ्या अर्थानं उभं राहायचं काम आपल्याला आहे. काही पुढील काळामध्ये दादा आज खऱ्या अर्थानं आमची खानापूर ग्रामपंचायतीची इमारत खऱ्या अर्थानं खूप जुनी होती. या गुलाबशेठच्या माध्यमातून त्या इमारतीचं जिल्हा परिषदेच्या माध्यमातून काम मंजूर झालं, पण निधी अपुरा असल्यामुळं ते काम आपण टाकलं. पण दादा आता खऱ्या अर्थानं आम्ही तुमच्याकडून समस्या मांडणार आहे. अरिहंत सुपर मार्केट आयोजित भव्य महाराष्ट्र तांदूळ महोत्सव. आमचा पत्ता कोल्हेमळा रोड, नारायणगाव, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे. संपर्क क्रमांक 90 96 88 98 98. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.